हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भरपूर अशा व्हेजिटेरियन आणि वेगन रेसिपी दाखवणार आहे. आजची रेसिपी आहे टोमॅटो सूप. हे प्युअर आणि प्युअर फक्त टोमॅटो सूप आहे. बाजारातल्यासारखं मिक्स कलर फ्लेवर्ड असं काही असणार नाही आहे. फक्त टोमॅटोज, घरी बनवलेला मसाला आणि मिल्क फ्री क्रीम असं मी वापरत आहे. ते साधारण 8-9 टोमॅटोज मी बॉईल करायला ठेवलेले आहेत. 3-4 शिट्टीमध्ये ओके आणि सॉफ्ट होतील तोपर्यंत मी बाजूची तयारी बनवून दाखवते आहे. तर मी हे बाजूला नाश्त्याची वेळ झालेली असल्यामुळे पोहे बनवत आहे. तर तोपर्यंत शिट्ट्या ह्या होतात आहे. तर टोमॅटो सूपचा जो मसाला हॉटेलमध्ये तुम्ही खाता तो जो हाताला वास तुमच्या राहतो तो हाच मसाला आहे. एकदम कुक रेसिपी आहे ही, प्रोफेशनल कुक रेसिपी. तर ह्यामध्ये मी साधारण 12 लवंगा, 12 काळी मिरी आणि 3 इंच हा दालचिनीचा मी तुकडा वापरलेला आहे. पोहे माझे बनवून झालेले आहेत. मी घरातल्यांना आधी ते सर्व करते. त्याची रेसिपी मी इथे ॲड केलेली नाही. नाश्त्याची वेळ झाली म्हणून मी ते साईड बाय साईड बनवत आहे. तर ते बनवून झालेली आहे. तर मी देते सगळ्यांना. तोपर्यंत आपण आपल्या रेसिपीकडे येऊया. तर मी जे लवंग, मिऱ्या आणि दालचिनीचा तुकडा असं ग्राइंड करून घेणार आहोत. खूप बारीक नाही, खूप जाड पण नाही. ते दरदरीत असं सुंदर सुहासिक असं घरगुती सूप पावडर तयार झालेलं आहे. ह्यामध्ये भरपूर सर्विंग्स होतात. तर आज मी फक्त 4 सर्विंग बनवणार आहे, ½ टीस्पूनमधून. तेही नंतर हे त्यातलं खूप सारं उरणार आहे नंतरसाठी. कधी पण तुम्ही सूप बनवायला हे वापरू शकता. एकदम रेडीमेड आहे, घरच्या घरी बनवलेलं. टाईट बाटलीमध्ये भरून ठेवा, झाकून ठेवा. बरेच महिने राहतं. अगदी 6-6 महिने काही नाही होत ह्यांना. हे मी माझ्या कोकोला पण पोहे आणि डाळिंब दिलेलं आहे. चला आता परत आपल्या रेसिपीकडे येऊया. मिल्क फ्री क्रीमसाठी मी काशू नट्स भिजवले होते गरम पाण्यामध्ये. तर आता मी ते वाटून घेऊन त्याची अशी फाईन प्युरी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता ही किती सुंदर आणि छान आणि सॉफ्ट अशी प्युरी आहे. एकदम फॅट फ्री आहे आणि रिच ऑफ प्रोटीन आहे. तर मी वेगन असल्यामुळे मी मिल्क प्रॉडक्ट खात नाही. तर साधारण मी खात नाही, तुम्ही नका खाऊ, कारण त्याच्यानी फक्त फॅट्सच मिळतात आपल्याला. प्रोटीन आपल्याला सोर्स खूप आहे, व्हेजिटेबल्समध्ये आहे, दुसऱ्या डाळीदुळींमध्ये आहे. तर आपण हे मिल्क फ्री क्रीम वापरणार आहोत. ते टोमॅटो माझी शिजून झालेली आहे. मी त्यांच्या साली काढते ताकी त्या आपल्या सूपमध्ये येऊ नये म्हणून. ½ टोमॅटो कट केल्यामुळे साली आरामात निघालेल्या आहे. प्युरी बनलेली आहे. आता मी ती कंटेनरमध्ये टाकलेली गाळून घेते आहे, कारण साधारण राहिलेल्या साली, बिया वगैरे सगळं निघून जावं म्हणून. तर तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता मी कोणत्याही प्रकारचा ॲडेड फ्लेवर टाकलेला नाही आहे, कलर नाही आहे किंवा कॉर्नफ्लॉवर टाकलेला नाही आहे, काहीही टाकलेलं नाही आहे. मी फक्त प्युअर 7-8 टोमॅटोची जी प्युरी मी उकळायला टाकली होती ती प्युरी इथे आहे. याची कन्सिस्टन्सी पण खूप छान आहे. खूप घट्ट नाही आणि खूप पातळही नाही आहे. आणि मला ते काही वापरून त्याला घट्टपणा पण नाही आणायचं आहे, कारण आपण खाणार आहोत, आपल्याला विकायचं नाही आहे. हे आपल्यासाठी आहे, आपल्या घरच्यांसाठी आहे, मुलांसाठी आहे. तर हे साधारण खूप सुंदर अशी प्युरी तयार झालेली आहे. तर त्यामध्ये मी एक ½ टीस्पून असं चवीनुसार मीठ घालते आहे. तुम्ही पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि आपण केलेला जो सूप मसाला आहे तो ½ टीस्पून घालते आहे. 4 सर्विंगसाठी इतका पुष्कळ आहे. तुम्हाला आवडत असेल तुम्ही थोडीशी साखर घालू शकता, पण शुगरचे काही पेशंट असतात किंवा वजन वाढण्याची तक्रार असते तर मी साखर ह्यामध्ये घालत नाही आणि मीठ पण मोजकंच घातलेलं आहे. हे सगळं मिक्स केल्यामुळे तुम्ही बघू शकता की टोमॅटो सूपचा कलर किती सुंदर रेड आणि डार्क आलेला आहे. खरं तर मी ह्यामध्ये कलर, कॉर्नफ्लावर काहीच वापरलेलं नाही आहे, न थिकनेससाठी न कलरसाठी. आता हे ब्रेड क्रम्स पण मी तळते आहे, पण मी ब्रेडच्या साईडच्या काठ्या तळते की जेणेकरून ते ऑइल कमी पकडेल. आतलं ब्रेड हे खूप ऑइल पकडतं. तर ठीक आहे, आता मी हे सर्व करते आहे. 3 सर्विंग करते आहे मी. 1 सर्विंग तुम्ही बघू शकता भांड्यांमध्ये उरलेली आहे. आणि हे फ्रेश मिल्क फ्री क्रीम मी जे कॅशूनट्सपासून बनवलेलं आहे त्याच्याने मी हे गार्निश करते. छानपैकी कलर किती सुंदर आलेला आहे. आणि तुम्ही पिऊन बघा, हा कलर हाताला नाही लागणार. हॉटेलमधल्या सुपाचा कलर तुमच्या हाताला, तोंडाला, ओठांना लागून बसतो, कारण ह्याच्यात काहीच ॲड केलेलं नाही. एकदम नॅचरल सोर्सनी हे बनलेलं आहे आणि एकदम प्युअर, कमी पैशांमध्ये, फॅट फ्री आणि ऑइल फ्री असं हे बनलेलं आहे. वेगन फूड आहे. वेगन रेसिपीसाठी मी तुम्हाला ह्याच्या पुढेही नंतर भरपूर दाखवेल. वेगन असल्यामुळेच वेगन खावं असं नाही, तर तुम्ही वजन कमी करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी, स्किन ग्लोईंग करण्यासाठी, केसांचा पोत सांभाळण्यासाठी तुम्ही हे सगळं करू शकता स्वतःसाठी. आणि ही ब्लॅक कॉफी माझ्यासाठी आहे, बिना दुधाची. तर हे एकदम रेडी फ्रेश टोमॅटोचं बनलेलं आहे सूप. प्लीज